सर्वांना जय भीम, क्रांतिकारी जय भीम आणि स्वाभिमानी जय भीम. वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल भीम लवर्स. तर आज तुमच्यासाठी मी बौद्ध दीक्षा घेण्याचे आंदोलन दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्तमानपत्रांना दिलेली मुलाखत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तर माझ्याकडून काही जर चूक होत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सवलतीसाठी अस्पृश राहावे काय? मी गांधीजींना असे आश्वासन दिले होते की कमीत कमी हानिकारक मार्ग मी स्वीकारणार. तदनुसार आता बौद्ध धर्म स्वीकारण मी हिंदू समाजाच्या दृष्टीने एक उपकारक कृतीचे करत आहे, कारण बुद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचा अंग आहे असं उजागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या 13/10/1956 रोजी सकाळी धर्मांतराविषयी पत्रकाराशी बोलताना काढले. पत्रकाराबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुलाखत. या धर्मांतरामुळे घटनेनं अस्पृश्य वर्गातील ज्या खास सवलती दिल्या आहेत त्या जातीतील त्याविषयी काय असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांसाठी जे सवलतीचे तरतूद केली आहे त्या धर्मांतरानंतर आम्हाला मिळतील, पण खास सवलतीचा प्रश्न का उपस्थित करतात? त्याविषयी चिंता कशाला? घटनेने दिलेले खास सवलतीचा लाभ उठावा या म्हणून आम्ही सदा सर्व काळ अस्पृश्य राहावे असे तुम्हाला वाटतात काय? आम्ही मानववादी गटातील प्रयत्न करत आहोत. घटनेने दिलेले खास सवलतीचे मिळवण्यात म्हणून ब्राह्मण अस्पृश्य होतील का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कदाचित खास सवलती मागण्याचाही काळ होईल नाही कोणी म्हणजे, पण पूर्व जेव्हा आम्ही विभक्त मतदारसंघाची मागणी तेव्हा गांधीजींना विरोध केला. मग आताच खास सवलतीचा मुद्दा का पुढे केला जातो? बुद्ध धर्म स्वीकारताना खास राजकीय हक्कामध्ये माझे इतिहास संबंध गुंतले नाहीत आणि जर विभक्त मतदारसंघ नव्हते त्यांची अवस्था अशी आज काय आहे? पहिला क्वेश्चन केला वर्तमानपत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. प्रथम विचारक्रांत आवश्यक. आपण धर्मांतराचा निर्णय का घेतला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते ऐका. शतकोनशतक सुवर्ण हिंदू आणि विषपात ब्राह्मण आमच्याशी गैरव्यवहार केला म्हणून ज्याच्या नफाला काही घाण असली तो प्रत्येक जण बौद्ध होईल. बौद्ध धर्म हा विश्वधर्म आहे. माझे शस्त्र मला केवळ अस्पृश्य पुरतच मर्यादित करायचा नाही. संपूर्ण भारतात धर्मचक्र परिवर्तन घडवून आणवायचे आहे. मी सांगतो ते चिरकाल मानवर असे बुद्धानं कधीही सांगितले नाही. जे मी सांगितले ते काळाशी विसंगत असले तेव्हा त्यात परिवर्तन करावे असे सांगून त्यांना इतके मोकळी दिली आहे. प्रथम लोकांच्या विचारात क्रांती करावी लागते, मग आचार क्रांती होते. दुसरा प्रश्न, विचारात आणि आचारात काहीच नफरत राहणार नाही काय? तर उत्तर, फरक पडतोच, पण धर्माचा शिक्षण समाजाला घ्यावा लागतो आणि अस्पृश्य वर्गातून जातीभेद उच्च घटना करणे. आता ऐका तिसरा प्रश्न, पण एक जातीभेद सोडला तर तुम्ही बौद्ध आणि हिंदू धर्मात काय फरक दाखवाल? उत्तर ऐका. प्राण सोडले तरी शरीरात काही राहिलं असे सारखंच हा प्रश्न आहे. हा अतिभेद तुम्ही पाळतात ना? अतिभेद वाढवला कोणी? ब्राह्मणांनी. आम्हाला आणि मराठ्यांना कधीही मतस्वातंत्र्य दिलं नाही. माझ्याकडे जी माहिती आली मी ती तुम्हाला सादर केली. अशीच नवीन माहितीसाठी भीम लवर्स चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.